एक चोर होता, चोर. तर तुम्ही ऐकलं असेल दर शिवरात्रीला, नाही? पण आज तो विषय आहे, आज त्या भगवान शंकराचं सांगायला पाहिजे, नाही? चोर होता, चोर. दिवसभर फिरला पण चोरी काही मिळाली नाही. तो म्हणाला आज कोणाचं तोंड बघितलं, धंद्यावरती एखाद्याची बवणी नाही झाली ना, तो म्हणतो आज कोणाचं तोंड बघितलं बाबा. एखादी बाई असेल तर काय, कुठल्या बाईचं तोंड बघितलं, बवणीच होय ना, बवणीच होय ना. तसं तो चोर फिरला पण त्याला काही चोरी मिळाली नाही. शेवटी एका निर्जन स्थळी शंकर महादेवांचं मंदिर होतं, सुंदर मंदिर होतं. त्या मंदिरात गेला, त्याला वाटलं बघू काही भेटतंय का इथं तरी. चोरच तो. मग त्याने बघितलं, वरती निरीक्षण केलं, बघितलं तर त्या ठिकाणी होती एक घंटा, 10-15 किलोची घंटा बांधलेली होती. पण ती घंटा होती पिंडीच्या वरती, बरं का, अशी बाहेर नव्हती, पिंडीच्या वरती होती. आणि त्याची हाईट होती कमी, 4.5 फूट, आणि ती होती 7 फुटावर. त्याचा काही उडी मारतोय, त्याचा काही हात पोचेल, बरं का, हात काही पोचे ना. आता घंटा तर चोरायचे, पण काढायचे कसे? त्याने विचार केला, ते महादेवाचं पिंड लिंग होतं ना, त्या लिंगावर चढला, त्या लिंगावरती पाय दिला आणि ती घंटा त्याने काढली. भगवान महादेवांना राग यायला पाहिजे होता ना, राग यायला पाहिजे होता. माझ्या डोक्यावर पाय ठेवून हाल, पण भगवान शंकराला आनंद झाला. आजपर्यंत भरपूर भक्त बघितले, बेलाचं पान अर्पण करतील, नाही का, पेढे अर्पण करतील, फुलं अर्पण करतील, बिल्वदळ अर्पण करतील, पण असा मी भक्त बघितला नाही की याने पूर्ण समर्पण माझ्या अंगावर केलं. हा अख्खाचा अख्खा समर्पित माझ्यावर झाला. भगवान शंकर मात्र त्या ठिकाणी आनंदित झाले आणि त्याला सुद्धा महाराज वैकुंठाला नेलं. विठ्ठल विठ्ठल.